कीज मराठी स्टोरी। शेतकरी आणि करकोचा। डोंगर पायथ्याशी एक शेत होतं। शेताचा मालक मेहनती होता। बायकोसोबत काळ्या आईत राबायचा, घाम गाडायचा। त्यांच्या कष्टाला फळं मिळायचे। रानातलं पीक तरारून येत असे। डोलणारं पीक बघून शेतकरी मनोमन समाधानी व्हायचा। अलीकडे मात्र बाहेरचे पाहुणे अचानकच वस्तीला आले। ही होती बगड्यांची रांग। हे बगडे तरारून आलेल्या पिकांवर ताव मारू लागले, नुकसान करू लागले। तो शेतकरी या पिकांच्या नासाडीने वैतागला होता। बगडे आणि पक्षी पिकांचे नुकसान करीत होते। जोमाने वाढणाऱ्या पिकांची दुर्दशा शेतकरी उघड्या डोळ्याने पाहत होता। आता काय करावं, कसा मार्ग काढावा? शेतकऱ्यानं एक योजना आखली। पिकाचे रक्षण करता येईल आणि पिकांवर डल्ला मारणाऱ्यांना शिक्षा करता येईल। या विचाराने शेतकऱ्याने बाजारातून एक जाळे आणले। तो सकाळी लवकर उठला, जाळे घेऊन शेतात आला। ज्या ठिकाणी ज्वारीची कणस डोलत होती त्यावर जाळं लावलं। सूर्य उगला। सूर्यकिरणांनी सगळं पीक चमकू लागलं। रात्रभर दडून बसलेले बगडे शेताकडे उडू लागले। दररोजच्या मेजवानीच्या लालचीने त्यांचे पंख शेताकडे घेऊन निघाले। स्वच्छ प्रकाशातील ज्वारींची कणस बघून बगड्यांनी एकदम झडप घातली आणि भल्या पहाटे पिकांवर लावलेल्या जाळ्यात नेमके अडकले। सायंकाळी शेतकरी शेताकडे आला। अनेक बगडे जाळ्यात अडकलेले होते। सुटका व्हावी म्हणून जीवाच्या आकांताने ओरडत होते। पीक खाण्याच्या लोभात ते फसले होते। त्यांच्यात लांब चोचीचा एक करकोचा होता। शेतकरी जाळ्याजवळ येताच करकोच्याने जाळ्यातून चोच बाहेर काढली। क्षीण आवाजात तो शेतकऱ्याला म्हणाला, मालक, माझ्यावर दया करा। एक वेळेच मला सुटकेची संधी द्या। मी पकडल्या गेलेल्या बगड्यांसारखा नाही। मी उत्तम जातीचा करकोचा आहे। तुम्हाला खात्री करून घ्यायची असल्यास ही माझी पिस बघा। उंच पाय पहा आणि ही उंच मान। पकडल्या गेलेल्या बगड्यांशी यात काही साम्य नाही। शेतकऱ्यानं एक वेळ करकोच्याकडे पाहिलं। तो बगडा न होता हे खरं आहे, पण सगळ्यांसोबत तोही कणसाचा फडसा पाडण्यासाठीच चालून आलेला होता। शेतकरी त्यावर लक्ष देत नाही बघून तो करकोचा पुन्हा म्हणाला, एक वेळ मला संधी द्या। चूक तर झालीच आहे, पुढं काळजी घेईन। बगड्यांच्या कळपात घुसण्याचा वेडेपणा मला खूप महागात पडला आहे। करकोचाच्या सफाईने शेतकरी थोडाही बदला नाही। उलट तो शांतपणे म्हणाला, तू जे सगळं सांगत आहे हे कदाचित सत्यही असेल, पण मी तुला या लुटारूंसोबत पकडलं आहे। माझा आतला आवाज सांगतो, तू सुद्धा लुटारूच आहेस। गुन्हेगारांच्या गटासोबत राहून निरपराधी आहे असं सांगण्यासारखं आहे तुझं। तात्पर्य, ताडीच्या झाडाखाली बसून तुम्ही दूध पित आहात असं सांगूनही काही उपयोग होत नाही। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।